नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सुविधा आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं आपल्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल जसं आपण विश्लेषण केलं होतं की मी तुम्हाला ह्या 3 लेवल दिलेल्या होत्या. वरच्या बाजूला 26,115, खालच्या बाजूला 26,040 आणि त्याच्या खाली 25,980 अशा 3 लेवल दिल्या होत्या आणि सांगितलं होतं की ह्या लेवल जवळ कुठेतरी आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. कदाचित म्हणजे आपल्याला काल इथून वर जे जात होतं असं वाटत होतं की इथनच वर जाईल, इथे खाली येईल, इथे डब्ल्यू पॅटर्न बनेल. इथे नाही बनला, खाली गेलं तर ह्या लेवल जवळ बनेल किंवा मग ह्याच्या खाली जाऊन इथे कुठेतरी बनेल. तर आता खाली तर आलेलं आहे. आजच्या दिवशी काही डब्ल्यू पॅटर्न बनलेला नाहीये. तर आता उद्या तो बनतोय का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्या निफ्टीची एक्सपायरी देखील आहे आणि त्यामुळे काय होऊ शकतं, मागच्या काही दिवसांमध्ये जे सेलिंग स्टार्ट आहे 3-4 दिवस, तर हे सेलिंग आपल्याला त्याची आपण असं म्हणू शकतो शॉर्ट कव्हरिंग उद्या बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे उद्या थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे आणि आता डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे, कारण खालच्या बाजूला ज्या 3 लेवल आपल्याला अपेक्षित होत्या ह्या तिन्ही लेवल आलेल्या आहेत, किंबहुना त्याच्यापेक्षा थोडंसं खाली देखील गेलेलं आहे. तर त्यामुळे आता डब्ल्यू पॅटर्न बनून एक तेजी येणं अपेक्षित आहे. तर हे झालं निफ्टीमध्ये. आत्ता काय दिसतंय, जेव्हा डब्ल्यू पॅटर्न बनेल त्यानंतर मग काय होऊ शकतं, त्यानंतर मग आपल्याला वरच्या दिशेने एक चांगली मूव्हमेंट बघायला मिळेल. तर त्यामुळे आता नवीन विश्लेषण असं आपल्याकडे काही नाहीये, तर आहे तेच विश्लेषण आहे. फक्त आता डब्ल्यू पॅटर्न कुठे बनतोय हे बघणं आपल्याला बाकी आहे आणि ते ज्या वेळेला घडेल त्यानंतर वरच्या दिशेनं मूव्हमेंट आपल्याला होऊ शकते. तोपर्यंत हे सेलिंग म्हणजे मी कालच्याच व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय, जोपर्यंत आपल्याला लोअर लो बनत चालले तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू होणार हे लक्षात ठेवायचं आहे. पण आता टार्गेट ही सगळी आली आहेत, त्यामुळे कदाचित आता काय होईल, डब्ल्यू पॅटर्न बनून आपल्याला वरच्या दिशेनं मूव्हमेंट बघायला मिळेल. तर हे झालं निफ्टी 50चं विश्लेषण. आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये आपण ज्या लेवल दिल्या होत्या, 2 लेवल दिल्या होत्या आणि मी अपेक्षा व्यक्त केली होती की ह्या ठिकाणी कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. तुम्ही बघू शकता आज काय झालं, फ्लॅट ओपन झालं, वर जायचा प्रयत्न झाला, परत खाली आलं. खाली येत असताना पूर्वीचा लो जो होता तो मोडला, त्यामुळे इथे डब्ल्यू पॅटर्न बनण्याचा प्रश्न आला नाही. त्यानंतर आता जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येते की वर गेलंय, खाली आलंय, परत वर जायचा प्रयत्न चालू आहे. इथे जर समजा आपल्याला तेजी उद्या सकाळी ओपनिंग नंतर बघायला मिळाली तर मग बँक निफ्टीमध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. बँक निफ्टी परफेक्ट आपल्या लेवलच्या आसपासच सपोर्ट घेतलेला आहे. दोनच लेवल बँक निफ्टीमध्ये दिलेल्या होत्या आणि त्याच लेवलच्या आसपास सपोर्ट घेऊन आता डब्ल्यू पॅटर्न बनण्याची तयारी तरी झाली आहे. उद्या ओपनिंग नंतर काय होतं ह्याच्यावर अवलंबून आहे. कदाचित उद्या काय होईल, बँक निफ्टीमुळे निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये तेजी बघायला मिळू शकते. तर इथे डब्ल्यू पॅटर्न बनत आलाय. डब्ल्यू पॅटर्न बनला हे कसं ओळखणार, साधारण 59,000च्या वर जर पुन्हा किंमत टिकायला लागली, एक 15 मिनिटाची कॅन्डल वर टिकली आणि त्याच्या वर जर आपल्याला नेक्स्ट कॅन्डल म्हणजे त्याचा जो काही हाय असेल, म्हणजे समजा अशी एक ग्रीन कॅन्डल बनली उद्या, ओके, आणि त्याचा हाय जर नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला तर मग आपण ओळखू शकतो की इथे डब्ल्यू पॅटर्न बनलाय आणि त्याचा ब्रेकआउट देखील आलेला आहे. मग वरच्या दिशेने एक चांगली मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे उद्या मूव्हमेंट होऊ शकते. आज दिलेल्या दोन्ही लेवल टेस्ट झालेले आहेत आणि तिथेच आपल्याला सपोर्ट घेताना सुद्धा दिसतंय. तर त्यामुळे जर डब्ल्यू पॅटर्न उद्या बनला
तर तो निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स साठी सुद्धा महत्वाचा ठरणार आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. आता पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी तुम्हाला एक महत्वाची माहिती सांगायची आहे. मार्केटमध्ये ॲस्ट्रोचा वापर कसा करता येतो, ॲस्ट्रोचा वापर होतो का, केला तर किती प्रमाणात ते आपण करू शकतो, ह्या सर्व गोष्टींची माहिती देण्यासाठी आपण रविवार दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता मार्केटमध्ये ॲस्ट्रोचा वापर ह्या नावानं एक वेबिनार घेणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये ॲस्ट्रोचा वापर कशा पद्धतीनं केला जातो हे आपण तिथे सांगणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण जी एंट्री ठेवली आहे ते शेअर मार्केट मराठीच्या सर्व सदस्यांसाठी हे सेमिनार मोफत असणार आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकानं मात्र रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक मिळेल. तिथे एक फॉर्म भरायचा आहे आणि त्या फॉर्मवर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढे गेल्यावर आपल्याला एक लिंक मिळेल पुढच्या पेजला, ज्याच्यामध्ये आपल्याला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असणार आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जॉईन करायचं आहे. त्यामुळे फॉर्म भरल्यानंतर सबमिट केल्यावर त्याच्या पुढच्या पेजवर तुम्हाला एक लिंक मिळेल. ती लिंक मात्र आठवणीनं क्लिक करा आणि त्याच्या ग्रुपला जॉईन करा. कारण काय आहे की सर्व माहिती जी आहे या सेमिनारची, त्याचे जॉईनिंग लिंक वगैरे सर्व तिथेच तुम्हाला दिली जाणार आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण कोणकोणते टॉपिक घेणार आहे, तर शेअर मार्केटमध्ये ॲस्ट्रोचा वापर होतो का, होत असेल तर किती प्रमाणात होतो, हे शिकणं आपल्याला अवघड असतं का, आपण हे कसं शिकू शकतो, असे आपल्या अनेक जे प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा ह्या वेबिनार मधनं प्रयत्न केला जाणार आहे. मोफत उपलब्ध आहे सर्वांसाठी. रविवार दिनांक 4 जानेवारीला सकाळी 11 वाजता. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. अवश्य फॉर्म फिल करा आणि अटेंड करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सेमिनार अटेंड केल्यानंतर जे जे सदस्य सेमिनार अटेंड करतील त्या सर्व सदस्यांना एक आठवडा शेअर मार्केटचा ॲस्ट्रो अपडेट मोफत दिल्या जातील. म्हणजे ॲस्ट्रोनुसार आपल्याला काय वाटतंय त्या सर्व गोष्टी, कोणकोणत्या गोष्टी आपण ॲस्ट्रोच्या सहाय्याने शोधून काढू शकतो, कोणकोणत्या गोष्टीचं विश्लेषण करू शकतो आणि त्याचा प्रत्यक्ष वापर कसा होतो, हे तुम्हाला एक आठवडा बघण्याची संधी असणार आहे. तर हा वेबिनार आहे, हा अजिबात चुकवू नका. तुमच्यापैकी तुमच्या परिचितांना जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही काय करू शकता, हा फॉर्म भरून हे वेबिनार अटेंड करायला सांगू शकता. तर हे झालं वेबिनार विषयीची माहिती. आता आपण पुढे जाऊया आणि आपलं सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरू करूया. तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरू करतोय. तर इथे बघा, आपण इथे सुद्धा 3 लेवल दिलेल्या होत्या: 85,385, 85,165 आणि 84,990. आपल्या तिसऱ्या लेवल पाशी थोडंसं वर जातंय, डब्ल्यू पॅटर्न बनतोय की काय असं वाटलं, मात्र लगेचच आपल्याला सेलिंग आल्यामुळे इथे हा डब्ल्यू पॅटर्न बनलाच नाही. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता, इथून वर जात होतं पण जे खाली आलं ते पूर्ण खाली आलं. तर त्यामुळे ह्याच्या थोडंसं खाली पण जाऊ शकतं हे आपल्याला माहित होतं. आणि काल मला अशी आशा वाटत होती की तिसरं टार्गेट कालच आलेलं होतं, त्यामुळे इथे डब्ल्यू पॅटर्न बनेल की काय, पण प्रत्यक्षात निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये खालची तिसरी म्हणजे निफ्टीमध्ये तिसरी लेवल आणि बँक निफ्टीमध्ये खालची दुसरी लेवल आलेली नव्हती. त्यामुळे इथे थोडंसं जास्त सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. निफ्टीमध्ये काय झालंय, इथे सेलिंग येऊन आपण परत वरच्या दिशेनं जातोय, पण इथे थोडंसं जास्त सेलिंग झालेलं दिसतंय. उद्या कदाचित काय होईल, तिन्ही इंडेक्स आपल्याला एकासारखे सिंक होताना आणि त्यानुसार मार्केटमध्ये मुवमेंट होताना बघायला मिळू शकेल. तिन्हीमध्ये विश्लेषण सेम आहे. डब्ल्यू पॅटर्नची आपण आता वाट बघतोय. उद्या होण्याची शक्यता आता वाढलेली आहे, कारण खालच्या सर्व लेवल्स आता तीनही इंडेक्समध्ये खालची जी लेवल होती ती आपल्याला टच झालेली आहे. तर हे झालं उद्यासाठीचं विश्लेषण. आपण आता या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला
काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.